आहे आपली तुळशी माता किती सुंदर अशी मोठी आहे। मस्त छान वाटते तुळस अशी मोठी झालेली तुळशी माता। तर आपले गुलाबाच्या कळ्या किती सुंदर अशा मस्त छान आलेत। छान वाटतं असं कळ्या आले की। तर आहे गुलमोहर आपल्याकडे, गंधराजला गुलाबाला गंधराची कळी आहेत आणि गुलाबाला अशा भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत। आणि इथं पिंक कलरचं गुलाबाचं फूल किती छान असं कळी आहे, उमलाय लागलेलं आहे। आणि हे फुटी फुटलेल्या आहेत, छान अशा सुंदर फुटी फुटलेल्या आता मोठ्या झाल्या आहेत। आणि कळ्या बघा किती सुंदर अशा छान कळ्या आहेत। आणि इथं आहे कोलीस छान बघा, प्रत्येक गुलाबाला कळी आहे अशी छान। गुलाबाच्या कळ्या अशा भरपूर अशा मोठ्या व्हायला लागलेल्या आहेत। आणि व्हाईट कलरचे गुलाब आहे, त्याला पण कळ्या भरपूर आहे। छान गुलमोहर, गुलमेहंदी। आणि इथं पण आपलं मस्त छान कळ्या आहेत, सुंदर अशा फुटी फुटलेल्या छान अशा मोठ्या होऊन त्याला अशा भरपूर अशा कळ्या लागायला चालू झालेल्या आहेत। आणि एक इथं कळी उमलायला लागलेली आहे, छान अशा सुंदर कळ्या आहेत आपल्या गुलाबाला। आणि जास्वंदाचं लाल कलरचं फूल किती सुंदर असं मोठं झालेलं आहे। तर आहे कोलेस मस्त छान आहे। हे आबोलीची रोपं लावलेली छान मोठी झालेली आहेत मस्त। तर आपले अळूचे पानं आहेत, छान अशी मोठी व्हायला लागलेली आहेत। आणि आपल्या इथं गुलाब, हे लाल कलरचं गुलाब आहे, त्याला कळ्या किती सुंदर आलेल्या, फुटी फुटून मस्त छान असं कळ्या आलेल्या आहेत। आणि इथं पिवळं गुलाब आहे, किती सुंदर पिवळं गुलाब मस्त फुललेला आहे। अजून याला कळ्या आहेत, इकडं छान अशा कळ्या आहेत आपल्या गुलाबाच्या झाडांना छान मस्त। लिंबू किती मोठा झालेले आहेत, छान असे मस्त 2-3 लिंबू आहेत, खाली पण आहे छान असे लिंबू आपले मोठे व्हायला लागलेले आहे। तर आपला कारल्याचा वेला आहे छान। तर आपले कमळाचे पानं किती सुंदर असे मोठे झालेले आहेत, किती पानं मोठे आहेत, छान असे मोठी साईज झालेली आहे पानाची, छान किती सुंदर पानं आहेत। गुलमेहंदीची झाडं किती मोठी झालेली आहेत, छान अशी मोठी झालेत बघा, किती सुंदर असे गुलमेहंदी फुलं पण लागायला चालू झालेले आहे लाल कलरची, छान असे फुलं लागायला चालू झालेले आहेत। तर आपण ह्याच्यात बघूया, वांग्याचं झाड आहे आपलं इथं, वांग लागलेलं आहे का, वांग्याचं फूल लागलेलं आहे। तर मिरच्याचं झाड आहे, बघू मिरच्या लागलेत का, मिरच्या तर नाही लागलेल्या। तर आपले टमाटे मोठे झालेले आहेत, छान अशी गुलमेहंदीची झाडं मोठी झालेली आहेत। आपल्याकडं गवती चहा आहे, याच्यामध्ये याची पानं खूप वाळलेली आहेत, हे गवती चहाची। ते आपण आता याला स्वच्छ करून घेऊया, म्हणजे काय छान दिसन आपली कुंडी। हे आपला तेलाचा डब्बा, तर त्याच्यामध्ये आपण कापून लावलेला आहे, छान मस्त आहे, मस्त स्वच्छ करून घेतलेला आहे आपला गवती चहा। छान असा साफ करताना आपली एक त्यातून एक गड्डा हे गवती चहाचा निघला आहे। तर आपण याला दुसऱ्या कशात तरी लावून घेऊया। तर हे मस्त खुरपून घेऊन आपण हे ठेवलेलं आहे, तर याला ठेवून घेऊया ह्याच्यात। हे झाड आहे, ह्याचं नाव आठवेना, अपराजिता, अपराजिताचा वेल याच्यामध्ये आलेला आहे। तर हे कचरा आपण आपल्या खत तयार होतं त्याच्यामध्ये हे आपण टाकून देऊया, म्हणजे आपला खत तयार होईल। आणि हे आपल्याला दुसऱ्या याच्यामध्ये लावून घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यातून
त्याचा कचरा स्वच्छ करून घेतलेला आहे. आता ते स्वच्छ करून घेतल्यामुळे आता हे आपण कुंडी ठेवून दिव्यावर आपण ह्याला खत देऊन घेतलेला आहे आधीच. मस्त छान असा वाढलेला होता आणि त्याच्यामध्ये हे घाण सगळी भरपूर घाण झालेली होती. त्याच्यामुळं आपण ही गवती चहाची कुंडी स्वच्छ करून घेतलेली आहे. तर हे ठेवून देऊया आपण. आपल्याकडे मोठी कुंडी नाही आहे. मोठी कुंडी जेव्हा येईल त्याच्यात आपल्याला हे लावता येईल. पण आता आपण हे पाण्याच्या बॉटलचं झाकण आहे त्याच्यामध्ये माती भरून आपण आता हे गवती चहाचा गड्डा लावून घेऊया त्याच्यामध्ये. तर हे गवती चहाचा गड्डा आपण आता माती भरून घेतलेले आहे ह्या बॉटलमध्ये. आता आपण याच्यामध्ये लावून घेऊया. बॉटल छोटीशीच आहे पण चला, आपल्याला झाड वाचवायचं आहे, फेकून द्यायचं नाही आहे. त्याच्यामुळं आपण याच्यामध्ये लावून घेतलेलं आहे. आता आपल्याकडून निघलेलं होतं त्याच्यामुळं आपण याच्यामध्ये लावून घेतलेलं आहे. थोडीशी वरती माती टाकून तर आपण हे पूर्ण झाड लावून घेऊया. छान असं कुंडी तयार झाली छोटीशी. आपली छोटीशी कुंडी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपली छोटीशी कुंडी कशी वाटली? तर आहे आपली तुळशी माता. मस्त झेंडूची कटिंग छान आपली तयार झालेली आहे. मस्त सुंदर अशी आपण कटिंग लावलेले, त्याचं फूल तयार झालं गुलाबाचं. छान अशी मस्त कटिंग लावलेल्या छान तयार झाल्या. मस्त कटिंग तयार झालेली आहे.